भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी माझ्या भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी माझ्या भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी हात शेणात होते माझे हात शेणात होते माझे होते का नाही आजीला माहित आहे आमच्या चांगलं बरोबर आहे का आजी आधी दिसणं गेले की आंधळ व्हायचं काम होत पण आज दिसणं गेले की चष्मा डोळ्याला आले आलाय का नाही रुबा फक्त बाबासाहेबामुळं आमच्या आजीला चांगलं माहित आहे पहिल्याच्या काळामध्ये आमची आजी अडाणी होती पाहुण्या रावळत एखादं पत्र आलं की आमच्या आजीला लिहिता येऊन वाचता येऊन आमच्या आजीनं कुठं जावं सावकाराकडे जावं पाटलाकडे जाऊन त्याला म्हणावं सावकार एवढं पत्र माझं वाचून दाखवा हो त्यानं आमच्या आजीकडून नाहीतले काम करून घ्यायचं जनावरांचे शेण काढायला लावायचा तरी त्यानं आमचं पत्र वाचून दाखवणे पण आता लेरू बाबाला माहिती आता या आमच्या आजी हिच्या नाती असं तिथून पुण्याला मुंबईला सोलापूरला उस्मानाबादला बीडला लांब लांब नाती असतात या आजीच्या आता हीच आजी तर बसून बोलते बिनावारीच्या फोन नातीला बरी आहेच का माय कशी आहेच माय नवरा जर पिऊन मारत असता नवरा जात करायला का नाही माय आणि कडू भाड्याला सांग माणूस जन्मात काय न्यायचं नाही म्हणावं इथं बसून बोलते आज आमच्या आजीरुबान बोलते का नाही याच्या पुढे जाऊन म्हणते नातीला माय स्वयंपाक केलीस का काय केली तर भाजीला मोठं केलीस का बारीक काय केलीस हा रुबाब कोणामुळे आला फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे आला माझ्या रमाईमुळे आला कारण याच आधीच्या लुगड्याला 17 ठिगळे होते का नाही पण आता तुम्हाला रुबाब कुणामुळे आला कारण तुमचे नातू आज कुणी डॉक्टर झाले कुणी इंजिनियर झाले कुणी शिक्षक झाले कुणी प्राध्यापक झाले कुणी वकील झाले कुणी आमच्यासारखे गायिका होईना झाले आता लेरू बाबा आलाय तुम्हाला आला का नाही म्हणून कवी लिहितो एका ठिकाणी लुगड्याला गाठी बांधल्या जिरे तीच नऊवारी पैठणी घालते ग ही माझी महाराजची म्हातारी माय ही माझी बोधाची म्हातारी माय आज एसी गाडी तडुलते माझी महाराज म्हातारी माय एसी गाडी तडुलते माझी महाराज म्हातारी माय एसी गाडी तडुलते माझी महाराज म्हातारी माय एसी गाडी तडुलते लुगड्याला गाठी बांधल्या जिने तिचं नऊवारी पैठणी घालते आई ग माझी महाराची म्हातारी माय माझी मागाची म्हातारी माय माझी वडराची म्हातारी माय माझी तेल्याची म्हातारी माय माझी माळ्याची म्हातारी माय माझी गोळ्याची म्हातारी माय माझी मांगाची म्हातारी माय माझी डकलवाराची म्हातारी माय माझी तेल्याची म्हातारी माय माझी नमान्याची म्हातारी माय माझी भोयाची म्हातारी माय अजून कोण राहिले कारण बाबासाहेबांनी महाराज मागासाठीच केलं नाही 18 पगड जातीला बाबासाहेबांनी सगळं दिलं आरक्षण दिलं शिष्यवृत्त्या दिल्या सवलत्या दिल्या तरी कुठं काही विटंबना झाली मागं संविधान फोडण्यात आलं रस्त्यावर कोण उतरलं आपणच उतरलो का नाही लातूरचं जिवंत उदाहरण आम्ही डोळ्याने बघितलं संविधान फोडण्यात आलं परभणीमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये फक्त आपण अलीकडे पुढे आलो शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर सारं दुकानं उघडे का रे बाबा एवढं का डोळं तुमचं खपत बाबासाहेबांनी संविधान केवळ आमच्यासाठी लिहिलं का सर्वांसाठी संविधान बाबासाहेबांनी लिहिलं गोळी खायला महार पोळी खायला सगळे ही परिस्थिती आज आहे जे भी मनाची लाज वाटते बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण पाहिजे पण बाबासाहेब नको आहे ही परिस्थिती आज आम्ही डोळ्यानं पाहतो आहे
सत्य परिस्थिती आहे. म्हणून कवी लिहितोय सगळं बाबासाहेबांनी हातामधलं शेण काढलं रे आणि हातामध्ये बाबासाहेबांनी कलम दिली, शिका संघटित व्हायला संघर्ष करा. म्हणून कवी लिहितोय हात शेणात होते माझे बाबांनी दिली लेखनी, बाबांनी दिली लेखनी, बाबांनी दिली लेखनी. आम्ही बलिदान देऊनी, आम्ही बलिदान देऊनी करमळ्याची त्या राखणी, करमळ्याची त्या राखणी, करमळ्याची त्या राखणी. आमच्या घरात आता मनवानी गुराढोरात शनपाणी काढी, घरात आता मनवानी गुराढोरात शनपाणी काढी. आमच्या घरात आता मनवानी गुराढोरात शनपाणी काढी. माझ्या भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी, माझ्या भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी, गाडी गाडी. माझ्या भीमाच्या पुण्याईन बसाया लाल दिव्याची गाडी. माझ्या भीमाच्या घटनेमुळे, माझ्या भीमाच्या घटनेमुळे, माझ्या भीमाच्या घटनेमुळे हा ऑल इंडिया बघा चालतो, ऑल इंडिया बघा चालतो, ऑल इंडिया बघा चालतो. अरे संविधान बदलायची भाषा तुम्ही करता जातीवादी भडव्यानो, संविधान बदलायची भाषा तुम्ही करता तर संविधान लिहिणारा बी पैदा करा ना. म्हणून आम्ही म्हणतो की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? अरे समुद्रातील पाणी मोजायला माप आहे का? अरे संविधान बदलायची भाषा तुम्ही करता जातीवादी भडव्यानो, पण संविधान लिहायला तुमच्याकडे दुसरा बाप आहे का? दुसरा बाप आहे का? दुसरा बाप आहे का? आधी बाबासाहेबांसारखा विद्वान ज्ञानी पंडित पैदा करा, मग संविधान बदलायची भाषा करा. किती किती आमचे पुतळे तुम्ही फोडा, किती आमचं संविधान फोडा, पण कवी लिहितो कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल. याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत. ठेवा मनी स्वाभिमान, ठेवा मनी स्वाभिमान, सांग निळ हे निशान, सांग निळ हे निशान, सांग निळ हे निशान. पान चालून बघा, पान न्याळून बघा, पान चालून बघा, पान न्याळून बघा. नाही लागणार अंत, नाही लागणार अंत. हे भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत, भीमराव जिंदाबाद म्हणन मी जोवर आहे जिवंत.
बाबांच्या आपल्या बापाच्या पुण्याईन बसाया